तर तिकडे बुलढाण्यामध्ये एसटी चालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा व्हिडिओ करत आपबीती सांगितली आहे। बुलढाणा ते सैलानी मार्गावर खड्डेच खड्डे आहेत आणि अशाच या परिस्थितीमध्ये वाहनधारकांचा हा जीवघेणा प्रवास सुरू आहे। शाळकरी मुलांना मोठी अडचण यामुळे येते, शिवाय अपघाताची ही शक्यता आहे। सार्वजनिक बांधकाम विभागानं यावर लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। आपण पाहतोय हा रस्ता पूर्णपणे खड्ड्यांनी भरलेला दिसतोय आणि अशा या रस्त्यावरून जाताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही। शिवाय या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसेसचा सुद्धा अपघात होण्याची भीती असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। रायपूर पासून थोड्याच अंतरावर पांगरी ते रायपूरच्या मधामध्ये एक छोटासा पूल जो लोकांच्या शेतातलं पाणी गिनी जायसाठी खाली केलेला आहे, तो अक्षरशः पूल थोडा खसला आणि त्यातला जो सिमेंटचा बंब आहे तो तुटून पडला। तर हे बघा, आणि प्रशासनाचं त्याच्याकडे लक्ष नाहीये, काहीच नाही। आणि ह्या बसमध्ये शाळकरी मुलं जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला येतात, गर्भवती माता भगिनी हे येतात। तर प्रशासन, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम विभागाला जाणून बुजून दुर्लक्ष आहे। या बंब्यामध्ये डायरेक्ट जाऊन जीव जाऊ शकतो त्याचा। आता हे आमचे चालक वाहक वर्ग या गड्ड्यामध्ये सुद्धा डांगी तोडून आणून टाकू राहिले। सांगा, प्रशासनाला काही घेणदेण नाहीये।